प्रमाणे आम्ही भुसावळ शहर काँग्रेस कमिटी व युथ काँग्रेस कमिटी यांच्यामार्फत माननीय तहसीलदार मॅडम यांना गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या भाजपा सरकार, मोदी सरकार या देशातील गरीब जनतेला त्रास देण्याचं काम करीत आहे. सेतूवाल्यांची मीटिंग घेतली मी. अनेक लोक एक बोर्ड असे किंवा उत्पन्न दाखल्यासाठी फक्त एवढे पैसे लागतात आणि सेतूमध्ये सेतूवाले हे आपल्या जास्त घेतात का? खूप सेतूवाले हे बाहेरवाले हे हा मिडल मॅन फक्त 60 रुपयाची पावती काढते तिथे 69 रुपये. महागच नाही द्यायची. मग तिथे फक्त 60 रुपयाची पावती उत्पन्नाच्या दाखल्यासाठी काही तातडी नाही होणार नाही, पण बाहेरचं मात्र घ्यावं लागतं आपल्याला. हो, हो. ते आपला नियमच आहे तो. आणि नाही तर मग कसं नंतर त्यांच्या फॅमिलीकडून रिकवर करा आणि ते धंदे नाही करायचे आपल्याला. उत्पन्नासाठी आपण शिथिल ठेवू. मी पण वर कळवलेलं आहे की बा आमच्या लोकांना गरिबांना इतकं शक्य नाही, उन्हाचे दिवस आहेत आणि ते येतात बिचारे तुम्हाला मी तर तिकडल्या शेड मध्ये व्यवस्था केली आता आणि तुम्हाला एक विनंती, मागच्या वर्षी पण सुद्धा थंड पाण्याची व्यवस्था केली, फार बरं अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भाजपा सरकारच्या विरोधामध्ये, महागाईच्या विरोधात निवेदन, धरणे, आंदोलन, निदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आम्ही भुसावळ शहर काँग्रेस कमिटी व युथ काँग्रेस कमिटी यांच्यामार्फत माननीय तहसीलदार मॅडम यांना गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या भाजपा सरकार, मोदी सरकार या देशातील गरीब जनतेला त्रास देण्याचं काम करीत आहे. या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये गॅस तुटवडा हेतू पुरस्कार करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे मागे कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला जो त्रास दिला, त्याचप्रमाणे भाजपा सरकार लोकांना त्रास देण्याचं काम करीत आहे. आम्ही काँग्रेस कमिटीचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून भाजपा सरकारचा निषेध या ठिकाणी आम्ही करीत आहोत. लवकरात लवकर त्यांनी महागाई कमी करण्यात यावी, पेट्रोल दर, डिझेलचे भाव कमी करण्यात यावे, गॅसचे भाव कमी करण्यात यावे. आमचं प्रथम निवेदन जे आहे, मागणी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरावर तात्काळ नियंत्रण करण्यात यावे. मागणी क्रमांक 2, घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडरचे दर कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा. इंधनाचा निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करावा, नियमित पुरवठा सुरू करावा. प्रश्न क्रमांक 4, इंधनावरील विविध कर कमी करून महागाई नियंत्रणात आणावी व ठोस उपाय योजना करावी, अशी आम्ही केंद्र व राज्य सरकारा या निवेदनासारखे निवेदन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.